सेंट्रल बिल्डिंग मध्ये काय इथं बरं आहे सावली बंद आहे और सर इथं 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 करूया आणा की लवकर कोण इथं सर उमेश क्लिअर हां क्लिअर पण इधर ते निलेश इथं बसून बाबा हे सांग निलेश कोण घेतो ऐका इथं इथं इकडे बसून बन होईल इकडे इकडनं फेसिंग इकडे करा माझ्या चौथरा दिसेल म्हणून म्हणतो बन होईल ते उमेश सर हे सगळ्यांचे करू फक्त सेट करूया थांबा उमेश सर सगळ्यांच्या लिंक काढा उमेश सर इधर साहेब अजून एक जण या ना एक जण इधर जरा गडबड थांबवा शांत जरा देवा ही घ्या तिकडे ही काढील वायर मग येऊन दिलो फ्री मध्ये येते तसं करून काढून टाकेल डायरेक्ट चालू मध्ये रोल हा रोल तुम्ही आज या ठिकाणी आलेला आहात आज येत नाही काढून आज टाकेल महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे नेते दादा यांना जाऊन नेमका एक महिना पूर्ण होतो इथे यावं दादांच्या या स्मृतिस्थळाला नतमस्तक व्हावं आयुष्यभर त्यांनी आम्हाला सर्वांनाच ऊर्जा दिली लोकसेवा शिकवली विकासाची दृष्टी व्हिजन ज्याला आपण म्हणतो हे सतत आम्हा सर्वांच्या समोर जयदीप असं एक लोकत्व नेतृत्व देशातला दादा आज त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मी आलो पार्थ जय हे दोघेही त्या ठिकाणी होतेच इथलेच आमचे सर्वच दादाप्रेमी सहकारी आम्ही इथे येऊन नतमस्तक झालो खरं तर दादांचा अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत हा घात किंवा घातपात या अनुषंगाने कसं बघता कारण रोहित पवार सातत्यानं मागणी करता आहेत याची चौकशी झाली पाहिजे मात्र कसं बघताय तपासाकडे आतापर्यंत एक महिन्याच्या सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माझ्यासहित आम्ही सर्वांची भूमिका राहिली की अशा पैकी ज्यावेळेला विमान अपघात करतात त्यावेळेला जे एक तपासाची यंत्रणा स्वायत्त यंत्रणा भारत सरकारने स्थापन केलेली आहे त्यामार्फत चौकशी केली जावी आणि पहिल्या दिवशी तशापैकी चौकशी त्या खात्याच्या केंद्रीय मंत्री महोदयांनी केली मुख्यमंत्री आले होते त्यांनी सुद्धा सीआयडीच्या मार्फत तशापैकी चौकशीचे आदेश त्या तशी चौकशी सुरू झाल्याचं आम्हाला माहिती देण्यात आली तदनंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री वहिनींच्या नेतृत्वाखाली आम्ही सारेजण मुख्यमंत्री महोदयांना भेटलो आणि पक्षाच्या वतीने एक निवेदन दिलं की या साऱ्या घटनेची पूर्णपणाने सीबीआयच्या मार्फत चौकशी केली जावी मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या दिवशीच त्यांच्या सहीच्या पत्रासहित केंद्रीय गृहमंत्रालयाकडे माननीय अमित शहांकडे पत्रव्यवहार केला आणि आता सीबीआयच्या मार्फत सुद्धा त्याची चौकशी त्या ठिकाणी सुरू आहे खरं आहे की याच्यातलं जे काही सत्य आहे वेगवेगळ्या व्यक्तींनी या संबंध घटनेच्याबद्दल काही प्रश्न निर्माण केलेत काही त्यांचं त्या संदर्भातलं मत जे आहे काय ते व्यक्त केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सुरुवातीपासूनच मी आणि आमच्या सर्व वरिष्ठ सहकाऱ्यांची ही भूमिका राहिली की यंत्रणेच्याद्वारे तपास करत असतानाच ज्या बाबी आज उपस्थित केल्या गेल्यात त्या ज्यांनी कुणी उपस्थित केल्या असतील त्या बाबीच्या सह या तपासाचा तपास हा सखोलपणाने त्या ठिकाणी व्हावा एकदा आम्ही ही मागणी केली की जागतिक स्तरावरती सुद्धा अशा ज्या काही संस्था आहेत या अशापैकी विमान अपघाताची ती चौकशी करत असतात काही तपास यंत्रणेची मदत आवश्यकता असेल तर या बाबतीमध्ये त्या ठिकाणी घेतली जावी कारण दादा केवळ महाराष्ट्राच्या सीमित नेतृत्व नव्हतं तर देशातील 130 कोटी जनतेला दादांच्या त्या दुःखद निधनाने प्रचंड प्रमाणावरती हळहळ त्या ठिकाणी वाटलेली आहे म्हणूनच या साऱ्याचा जो अहवाल असेल तपशील असेल तो देशातील जनतेच्या समोर लवकरात लवकर यावा ही आम्हा सर्वांचीच मागणी आहे ज्या पद्धतीने तपास चालू आहे ज्या पद्धतीने यंत्रणा तपास करते त्या पद्धतीने जर तपास झाला तर न्याय मिळणार नाही अशी रोहित पवारांची भूमिका आहे तुम्हाला काय वाटते या संदर्भात कोणाला काय वाटतं त्याच्याबद्दल मी भाष्य करणार नाही पण मी सुद्धा गेले 35 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये आहे तपास यंत्रणाने तपास सर्वदूर पद्धतीने करावा
ज्या ज्या शंका उपस्थित केल्या गेल्यात अनेकांच्याकडून, त्या सर्व शंका समजून सुद्धा घ्याव्यात आणि त्याच्या अनुषंगाने सुद्धा तपास त्या ठिकाणी केला जावा. म्हणजे तपासामध्ये त्या पद्धतीने तपास केला की नाही याची सुद्धा त्रुटी कुठे राहता कामा नये, हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी त्या ठिकाणी आहे. दादांच्या जाण्यानंतर जे राजकारण सगळं झालं त्याच्यामध्ये विशेषतः प्रफुल्ल पटेल साहेब आणि सुनील तटकरे साहेब हे विशेष टार्गेट होत आहेत. एक असं आहे की मी परवा स्पष्ट केलं, राज्याच्या राजकारणात अनेक वेळेला माहिती आहे की माझा दादांचा परिचय 1991च्या आसपास झाला. 99ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सहकारी म्हणून किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत असताना माझ्याच मनोर आमदार निवासवरती दादा आले होते. 2 तास आमची चर्चा झाली आणि त्याच्या अलीकडच्या कालावधीमध्ये माझं 84 पासून सुरू झालेलं राजकारण एक वेगळा राज्याच्या काँग्रेसच्या मध्ये वेगळा बघितलं होतं. तीचपासून जी जीवाभावाची साथ माझ्यासारख्या कार्यकर्त्याने त्यांच्या समवेत केली, विश्वासाने केली, त्यांनी विश्वास दिला, अनेक ठिकाणी मला काम करण्याची संधी दिली. स्वाभाविकपणाने माझं कर्तव्य होतं, कारण मी केवळ अध्यक्ष आता नाही तर 14 ते 18 या कालावधीमध्ये एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असताना सुद्धा होतो. आताही आम्ही एक भूमिका घेतली दादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी व्हायचं. त्यानंतर त्यांनी माझ्यावरती ती जबाबदारी सोपवली. लोकसभा झाल्या, मी लोकसभा त्यांच्या आदेशामुळे लढलो. लोकसभा लढायची माझी इच्छा नव्हती, पण दादांचा आदेश होता की तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात, निवडणूक लढली पाहिजे. त्यानंतरच्या विधानसभेमध्ये आम्ही संबंध महाराष्ट्र ढवळून काढला, यश त्या ठिकाणी मिळालं. स्वाभाविकपणाने ज्या वेळेला दादांचं दुर्दैवी निधन जे संबंध देशाला फटका लावून देणारं ठरलं, त्यावेळेला मग त्या ठिकाणी बहिणींना उपमुख्यमंत्री पदाची किंवा विधिमंडळ पक्ष नेत्याची जबाबदारी द्यावी अशी भूमिका पक्षाचा प्रमुख म्हणून दादांचा एक सहकारी म्हणून जर का आम्ही घेतली असेल. प्रफुल्ल पटेल सुद्धा दीर्घकाळ कार्याध्यक्ष राहिलेले आहेत. भुजबळ साहेब असतील, हसन मुश्रीफ असतील, धनंजय मुंडे असतील, दिलीप वळसे पाटील असतील, विधानमंडळातील आमचे सर्व आमदार असतील, या सर्वांनी घेतली तर त्याच्यामध्ये टीका टिप्पणी ज्यांना करायचं असेल ते करू शकतात. पण आम्ही आमचं प्रामाणिकपणाचं कर्तव्य बजावलं, कारण दादानंतर उत्तराधिकारी किंवा त्या संबंध ठिकाणी काम करण्यासाठीच वहिनींनी ती जबाबदारी घ्यावी अशी विनंती आम्ही सर्वांनी केली. ज्या धीरोदत्त पद्धतीने, ज्या संयमी पद्धतीने वहिनींनी या गोष्टीचा म्हणजे ही जबाबदारी केवळ कुटुंबापुरतं नव्हे तर राज्याचं जनता ही आपलं कुटुंब आहे असं मानून त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली, त्याच्याबद्दल आम्ही सातत्याने ऋण त्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि जबाबदारी स्वीकारत असताना पार जय या दोघांनी सुद्धा त्या जबाबदारी वहिनींनी स्वीकारत असताना जे त्या ठिकाणी सहमती दर्शवली त्याच्याबद्दल सुद्धा त्या सर्वांचेच मी ऋण व्यक्त करतो. राष्ट्रवादीच्या 4 नेत्यांना रोहित पवारांनी इशारा दिलाय, महाराष्ट्र भुगतोय, सांभाळून बघा. कारण त्यांनी असा आरोप केला की काही जण काकींच्या खांद्यावर हात टाकतायत, कोणी जर ओढतोय. हे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, त्या संदर्भात त्यांनी ज्यांना कोणाला काय बोलायचं आहे ते बोलायचं आहे. एक बाब नक्की आहे की आम्ही निर्णय घेतल्यावर किंवा त्याच्या आधी कोण कुठे काय काय करत होतं, किती दादांच्यावरती प्रखर शहरी टीका करत होते, हे महाराष्ट्राने सुद्धा अनुभवलेलं आहे, काही नवीन नाही. बारामतीमधलं दादांचं भाषण आहे की मी एकटा आहे, बारामतीकर माझ्यासोबत आहेत, हे बारामतीकरांसुद्धा दादांच्या भाषणात मी पाहिलं आहे. जनसन्मानच्या निमित्ताने मी बारामतीला आलो त्यावेळेला बारामतीमधून निघाली दादांची मिरवणूक हे पाहिले. तर काही जण बोलतात तर काही जण 19लाच भाजपला तिकीट मागण्यासाठी कुठे गेले होते त्याची दादांकडे माहिती होती आणि माझ्याकडेही माहिती होती. त्याच्यामुळे कोण काय बोलतोय याचं आज मला हे असण्याचं काय कारण नाही. म्हणजे आता वहिनींना दाखवणारी जी सहानुभूती आहे ती वरवरची आहे असं म्हणायचं तुम्हाला? एक असं आहे वरवरची की कशी आहे हे सुद्धा राज्यातल्या देशातल्या जनतेने अनेक वेळेला अनुभवलेलं आहे. मी ते कुठलेही क्षण केव्हाचे आज काय या ठिकाणी उद्धृत करू इच्छित नाही, पण गेल्या अनेक वर्षात मी माझ्या परवाच्याच बहिणींनी अध्यक्षपदाची सूत्र हातामध्ये घेतली त्यावेळेपासून म्हणजे 25 सप्टेंबर दादांनी 2012 राजीनामा दिला. त्याला मला सकाळी बोलवलं, मला सांगितलं मी राजीनामा देणार. मी माझ्या भाषणात बोललो. एक जवळीक विश्वास दादांसारख्या लोकत्व नेतृत्वाचं संपादन करणं ही सुद्धा माझ्या जीवनातली कसोटी होती. अशा वेळेला ज्यांच्या मनामध्ये काही वेगळ्याच भावना असतील तर ती राहू द्या ना, कारण आम्ही ते अनुभवलं ना. 23 पासून ते दुर्दैवी घटना घडेपर्यंत कोण काय पद्धतीने दादाच्या संदर्भात टीका टिप्पणी करत होतं
महाराष्ट्राला त्या ठिकाणी द्यात आहे आणि म्हणूनच आज या ठिकाणी स्मृतीस्थळावरती मी आलेलो आहे. यापेक्षा मला काय या विषयावरती अधिक बोलायचं नाही. ज्या वेळेला बोलण्याचा प्रसंग येईल त्याच्या वेळेला नक्कीच माझ्याकडे सुद्धा खूप माहिती आहे ना, नाही असेल कशा अनेक क्षण माहिती नाही माहिती मांडण्यापेक्षा अनेक क्षणांचा अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गेल्या 26 वर्षाच्या वाटचालीमध्ये मला साऱ्या गोष्टी याद आहेत. तुम्ही स्मृतीस्थळावरती आज आलेला आहात. अनेक जण म्हणतायत की वहिनी आमच्या काकी आहेत, अमुक आहे. तुमच्या मनामध्ये, पक्षाच्या नेत्यांच्या मनामध्ये सुनेत्रा पवारांच्या बद्दल काय भावना आहे, काय स्थान आहे? आज स्मृतीस्थळावर तुम्ही आहात. मी तर त्या दिवशी माझ्या भावना व्यक्त केल्या जाहीरपणाने. माझ्या भावना ह्याच आहेत की म्हणत मी सांगितलं की मी राजधर्म पाळला, मी धर्मशास्त्र पाळला. दादांना सावलीसारखी साथ वहिनीने आयुष्यभरामध्ये दिली. त्यामुळे दादा आहेत. दादांची बरोबरी कोण करणार नाही, पण दादांच्या विचारावरती त्याच पद्धतीने मार्गक्रमण करण्याचा आणि विशेष करून एक कुटुंब म्हणून सर्वांना सावरण्याचं, धीर देण्याचं, धीरोदात्त पद्धतीने स्वतःवरती प्रसंग आलेला असताना बहिणी ज्या पद्धतीने करतात, आम्हाला सर्वांनाच बहिणी ह्या दादांच्याच ठिकाणी आहेत. आम्ही त्याच पद्धतीने मानतो आहोत. आमच्या भावना त्याच आहेत आणि ह्या आजच आहेत अशातला नव्हे, तर गेल्या अनेक वर्षामध्ये आम्ही त्याच आपुलकीतून किंवा त्याच नात्यातून बहिणींच्याकडे अनेक वेळेला त्यांचं क्रीडा, सामाजिक, वेगवेगळ्या क्षेत्रातलं, स्वच्छतेमध्ये त्यांनी घेतलेलं काम, या सगळ्या परिसरातलं त्यांनी उभं केलेलं विश्व, याची सुद्धा अनेक वेळेला त्यांच्याकडनं माहिती घेऊन आम्ही आमच्याकडे करण्याचा तो प्रयत्न करत आलो. त्यामुळे आमचं स्थान, आमच्या हृदयातलं स्थान तेच आहे. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत सुनील तटकरे आणि पटेल यांना पूर्णपणे माहिती होती असा दावा शरद पवार गटाच्या एका बड्या नेत्याने केलाय. जाऊ दे, कोण नेते काय बोलतात मला सगळं माहिती आहे. जे कोण नेते असतील त्यांनी नाव घेऊन सांगावं. मी हेच सांगितलं की वहिन्यांची शपथची घाई का केली असा आरोप आमच्यावरती करणारे इथे दादांचं शव अंत्यदर्शनासाठी ठेवलेलं असताना ते बाहेरच मुलाखती देत होते विलीनीकरणाच्या. पण त्यांच्यापैकी कोणाच्या तोंडून वहिनींना उपमुख्यमंत्री करा, विधिमंडळ पक्षाचा नेता करा असं कधी कोणी बोललेलं नाही. आपण आठवा, त्या प्रत्येकाच्या मुलाखती याच परिसरात झाल्यात. या दुर्दैवी परिसरात या इथेच त्या दिवशी दादांचं शव पहिल्या दिवशी होतं, दुसऱ्या दिवशी अंत्यविधी या ठिकाणी झाले. तिथे झालेल्या मुलाखती आपण सर्वांनी मिळून पाहिल्यात. त्याला कुठलाही त्यांच्यापैकी जे स्वतःला वरिष्ठ नेते समजतात त्यांनी विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी बहिणींची निवड करावी असं कुठं त्यांच्यापैकी कुणी बोललेलं ऐकिवात तरी माझ्याकडे नाही. उलट ज्यांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या. त्या 2-3 दिवसामध्ये कोण कुठे काय कशा पद्धतीने बोलत आलं त्याचं नक्कीच योग्य वेळेला, कारण आज तो क्षण नाही. आज इथे येणं आणि या समाधी स्थळासमोर नतमस्तक होणं, ह्या गेल्या 40 वर्षाची सावलीसारखी साथ मला दादांच्या समय देता आली. तिथं नतमस्तक होणं हे माझं जीवनातलं कर्तव्य. त्या भावनेतून या ठिकाणी आलो. मला या ठिकाणच्या माझ्या येण्याचं, इथे नतमस्तक होण्याचं कुठलंही राजकीय भांडवल करायचं नाही. ज्यांना जे बोलायचं असेल तर बोलू द्या. काळाच्या ओघात या साऱ्याची उत्तरं आहेत आणि माझ्याकडे सुद्धा 26 वर्षाच्या वाटचालीतली दादांचा प्रवास, त्याच्यामध्ये निर्माण केलेले अडथळे सगळं माझ्याकडे पूर्णपणाने, मी त्या अनेक घटनांचा साक्षीदार असल्यामुळे मला त्याच्याबद्दलची पूर्णपणाची माहिती आहे. राज्यसभा कोणाला खटकते का साहेब? रोहित कोणाला खटको न खटको, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकमताने पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी दिले. मी येतानाच त्यांना विचारलं की आपण आता अर्ज कधी भरणार आहोत. 5 किंवा 6 तारखेला अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. 2 दिवस होळीचे दिवस आहेत. त्याच्यामुळे आज एका दादा असताना फॉर्म भरता आला असता, अधिक आनंद दादाने असताना आम्हाला सर्वांना असता. पण या संबंध अत्यंत दुर्दैवी स्थितीमध्ये सुद्धा आज पार्थ राज्यसभेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अर्ज भरतायत. 100% निर्वाचित होतील आणि त्यांचा सुद्धा एक वेगळा प्रभाव देशपातळीवरती आणि संसदेमध्ये पार्थ दादांचा चिरंजीव म्हणून आणि त्याने सुद्धा गेल्या अनेक वर्षामध्ये घेतलेल्या अनुभवातून निश्चितपणे चांगल्या पद्धतीने करतील. रोहित पवार हे सातत्यानं अजित पवारांच्या दुर्घटनेविषयी प्रेझेंटेशन मांडतायत आणि या सगळ्या प्रेझेंटेशनमुळे ज्या दुर्घटनेचे आरोपी आहेत त्यांना त्या ठिकाणी मदत होते असा आरोप तुमच्याच पक्षाचे अनिल पाटील यांनी केलाय. या आरोपाकडे कसं बघता तुम्ही? रोहित पवार सातत्यानं अजित पवारांचा जो अपघात झालाय, घातपात झालाय, या संदर्भात प्रेझेंटेशन सादर करतायत. मग हे या प्रेझेंटेशनमुळे या सगळ्या दुर्घटनेतील आरोपींना मदत होते असा आरोप
अनिल भाईंनी केलाय. अनिल भाईदासांनी काय मुलाखत दिली मला माहित नाही. मी वारंवार हेच म्हणत आलो, गेले अनेक दिवस म्हणत आलो की आता सीबीआय असेल, भारत सरकारची या अपघाताच्या संदर्भामध्ये जी काही तपास यंत्रणा असेल, या सगळ्या स्वायत्त संस्था आहेत आणि ह्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तो तपास त्या ठिकाणी होत असतो. जे काही या दुर्घटनेबद्दल ज्याने जे काही व्यक्त केले, कोणी प्रेझेंटेशन केलं असेल, त्याच्यासह हा तपास व्हावा ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे, असं मी मगाशीच केवळ आत्ता नव्हेच तर गेल्या अनेक दिवसांच्या मध्ये या विषयावरती ज्यावेळेला माध्यमांशी बोलण्याची वेळ आली त्या वेळेला मी ते गेलेलं आहे. रोहित पवार यांचं असं म्हणणं आहे की या प्रकरणात प्रफुल्ल पटेल यांना जास्त ज्ञान आहे, त्यांनी सहकार्य केलं असतं तपास फार पुढे गेला असता. त्यांना काय वाटतं, त्यांना रोहित पवारांना मी कशाला काय बोलू. सर, हा बरं एक मिनिट काय वाटतं मला, काय बोलण्याचं काही कारण नाही, कारण मला त्यांची दादांबद्दलची काय मतं होती ती माहिती आहेत, कशाला मी त्याच्याबद्दल बोलू. मला एकच एवढं म्हणायचं आहे की या साऱ्या बाबतीमध्ये जे मुद्दे उपस्थित केले गेलेले आहेत ते आणि तपास यंत्रणा करत असलेल्या तपासाच्यासाठी त्यांचे जी काय कशा पद्धतीने तपास करावा असं काय जे काय असेल त्या सगळ्या पद्धतीने चौकशी झालीच पाहिजे आणि देशांतील जनतेच्या समोर ती आली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. धन्यवाद.